तर मंडळी आता आम्ही निघालेलो आहोत शेतामध्ये अंकलच्या मोगडा आणायचा आहे. तर त्या हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग व्हिडिओ. अंकल राहिले तिथं शेळ्यामुळं आणि ट्रॅक्टर चालवण्यासाठी जास्त राहिलो मी. उडवा उडवा. ए अरे काय बाबा नाना. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडचं कार्ट या यूट्यूब चॅनलवरती. मी शुभम मिंगळे मनपूर्वक स्वागत करते आपल्या ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आजचा ब्लॉगची सुरुवात होते थेट शेतामध्ये जाताना डबे घेऊन. तर ही आपली सायकल म्हणजे ज्ञानाची सायकल घेऊन मी निघालो त्याचे डबे घेऊन. तर खूपच अवघड रस्ता आहे आणि जायलो बघा मी आता. लयच कठीण परिस्थिती, माझ्या लय वरण सांडलं माझ्या अंगावर बी, तो पण गरम उपसायले लगेच. चला मग आता जाऊया ह्या रस्त्यापर्यंत. आलात आपण. हे माझी बायको लय माणसांदे आता बोलायला लागली हिंदी. आता कसं वाटतंय, गार गार वाटतंय. उन्हाळा आला गेला, उन्हाळा आला गेला उन्हाळा. हा, तर काय कामं चालू शेतातले बघूच. चला मग, आज तेच काम आहे आपल्याला. आणि जिस दिन से मैंने ये रास्ता चुना था, उस दिन से मेरे ऊपर बहुत सारी मुश्किलें आई थी. तो आज मेरी मुश्किल यहाँ पर ख़त्म होती है, क्या पता. रानात पोहोचले काहीतरी कांड करते ही पोरं. पाळे हाणताना डायरेक्ट पोलाव बैल घातली. हा वळवा लगेच. ताण बी लागली का? वरत कोणकडे? वरत इकडे म्हणा. आणि खालत इकडे कसं म्हण लागलास? आधी इकडे म्हणलास की एकदा मुंडी इकडे फिरत आहे, इकडे फिरत. बैल वरत उभा केले आता तोंड करून. खालत करायला लागतात का ना? खालत करायला लागते ना? काय असते खालत गेलेस? माहित नाही तर मग काय केले? घालूंगा तुम्हारे सीने में. पिवळे आता घासून या आधी. पावर पावर दिखाने की क्या रहते को संडास होईन जाग्या. आलात घरी आपण. गाडीवर गाडी भेटली नाही तर सायकल तर काय बाबा बेजारीला काढ. तर आता मी नियोजन लावतोय फिरायचं, नेहरी करतो आधी, मग बघा फिरायचं कुठं. तर लाईट आली घरची. यस, ओके डन. तर मंडळी आता आम्ही निघालेलो आहोत शेतामध्ये अंकलच्या मोगडा आणायचा आहे. तर ट्रॅक्टर यायलाय म्हणा, त्यामुळे गडबडीने निघालो पायी शेतामध्ये. तर चला मग जाऊया. आलात मी रोड पाटीपर्यंत. उन्हाचा तडाखा, त्यात आता आपण जायला वाळून. चला मग जाऊया. लालपरीचं दर्शन मिरोड पाटीवर. आम्ही सध्या मिरोड पाटीवर आलात आणि अभय भाया भेटलेत आम्हाला. अभय भायाचं एवढं मन मोठं आहे की थोडी घाण झाली, रस पाजायलेत. मागं ऊन पडलंय कडक. बोला काहीतरी. आम्ही पाजाल रस, तुम्ही पाजाल का? हे बी पाहिजे नाही, मी बी पाहिजे. माया हाताने पहिलं संपला विषय. आता काळा दिसायला भाया. जाऊ द्या. मसाला टाकून रस पहिला चालू आहे ना. टाका मसाला. वडापाव हिरीमध्ये दिसलं कासव आल्याच. वो कसली पाणी आहे रे. जाईन वाटतंय काय. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग व्हिडिओ. आईच्या गावात सन्या. तर आता मी झालो ट्रॅक्टरकड. अंकल राहिले तिथंच शेळ्यामुळं आणि ट्रॅक्टर चालवण्यासाठी जास्त राहिलो मी. इकडले झाडं लय तोडल्यामुळं झळ्या लय लागायल्यात खूप साऱ्या. जास्तीत जास्त झळी लागायत आहे आणि त्यामुळंच मी टाईम बघतो 16 वाजून कालच्या इतके. घड्याळ टाईम पुढे गेला आहे. चार्जिंग बी नाही ह्याच्यात. चला मग आता जाऊया आपण तिकडं. म्हणाले ह्याला तास होत्या बघा होता, 1 तास मारून. बरं बघा कसं होतं. बुकणं व्हायचं नाही रोटाची.
कान फुटून निघते बघू नाही तर टिपून फिपून बघू हाणून या का हा पाळी निघते सगळे मोठे मोठे घ्यायचे ना एकदा पाळी घालून सगळे निघते यंदा होदे खर्ची काय खर्ची यंदा शेतीलाच म्हणायचं ते इथं अडकलं तिथं काय आहे तिथं काय आहे? तिथं हे मोरीच रे पहिली मोरी होती इथं हे काय इथं तुम्हाला त्याच्यानं मग आपण तिथं शिवळी हो काय झाला घेतले 8,000ला घेतले देऊन टाकतो उद्या पैसे हो कमी रुपये नाही 8,000 देणार आहे त्याचा भात चालेल तू फक्त 1000 सोदा मोडा आहे जाऊ दे अजून 500 देतो बा 1000 देऊन टाका की 1000 देऊन टाका मिटत म्हणलं का 9,000 घेतले रुपये जाय घेऊन ट्रॅक्टर मला 9,000 ट्रॅक्टर हा मग पैसे नाही दिलेस काय पैसे द्यावे लागते तुला हा चला तर काय आमचं काम संपलेलं आहे आणि ट्रॅक्टर बी झाले आकड्या तर चला मग आपण जाऊ घरला एकदा नळाला पाणी पोच जाऊ द्या जमल्या वराला ट्रॅक्टर शिकवायलेत आपलं काय नाही फटकं म्हणायचं चला उडवा ए अरे काय बाबा ना नाही राहायचं इथं आम्हाला आम्ही वाट बघत थांबलाच की बसा चला पटकन होय ब्रेक आहे का नाही दावा की पायाचं ए बाबा काय गडबड आहे जाऊ द्या नंबर 1 लागा आपल्या गाडीचं लागलं नाही आवाज